नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओमध्ये नाही तर तांबटाळीमध्ये, कारण या ठिकाणी आपण आलेलो आहोत बघा. कसबा पेठ, पुणे कसबा पेठ तांबटाळीमध्ये. तर या ठिकाणी आहेत ऐतिहासिक वारसा लाभलेले शिवकालीन तांब्या पितळाचे कारखाने. अगदी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या ठिकाणी हे कारखाने वास्तव्यात आहे. आणि फक्त फरक एवढाच आहे की त्यावेळेस या ठिकाणी युद्धासाठी लागलेली सामग्री बनवली जायची. त्यानंतर पेशवे काळामध्ये या ठिकाणी तांब्या पितळाची नाणी बनवली जायची. आणि आता या ठिकाणी बनवले जातात ते आपल्या मैत्रिणींना लागणारे गृहोपयोगी अशा वस्तू, त्या डेकोरेशनच्या असतील किंवा मग आपल्या किचन मध्ये लागणाऱ्या काही वस्तू असतील, तर त्या वस्तू या ठिकाणी बनवलेल्या जातात. आणि अशाच एका कारखान्याला आपण आज व्हिजिट दिलेली आहे, ज्याचं नाव आहे प्रवीण हँडीक्राफ्ट. बघू शकता वरती तुम्ही बोर्डवर. तर या कारखान्याला आपण आज व्हिजिट दिलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू बघायला मिळणार आहेत किंवा खरेदी करायला मिळणार आहेत त्याबद्दलचा आज हा व्हिडिओ आहे बघा. तर चला आपण यांच्या कारखान्याला व्हिजिट देऊन छान छान अशा वस्तू बघूयात. आणि यांचं हार्डवर्क सुद्धा मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तर ही आहे तांबटाळी. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, खूप छान असे पातेले बनवलेले आहेत पितळाचे. आणि ही सुद्धा तांब्याच्या वस्तू आहेत बघा. खूप सुंदर, आणि आवाज सुद्धा छान येतोय बघा. एकदम खणखणीत आवाज येतोय भांड्यांचा, कारण या ठिकाणी चालू आहे भांड्यांना नक्षी काम चालू आहे बघा. तर या ठिकाणी पण बघा किती सुंदर असं. काय बनवताय काका? गंगाळ. त्याला डिझाईन करताय का? अच्छा, किती सुंदर डिझाईन बघा. हे सगळं हातानेच करता का पूर्ण भांड्याला? हाताने. खूप हार्डवर्क आहे बघा सगळ्यांचं. इकडं पण बघा बफिंगचं काम चालू आहे बघा मशीनवर. पितळेचं पातेलं आहे ना काका ते? पितळेचं पातेलं आहे. त्याला शेप द्यायचं काम चालू आहे बघा. फिनिशिंग करताय ना? फिनिशिंग चालू आहे ना? हे बफिंग मशीनवर पॉलिशिंगचं काम चालू आहे ना? हो, पॉलिश चालू आहे. पॉलिश चालू आहे. कलश, तांब्याचा कलश आहे बघा, आपल्याला पूजेला वगैरे लागतो. मार्गशीर्ष महिना आलेला आहे ना? तर यांचा ऍड्रेस जो आहे तो आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, आणि स्क्रीनवर सुद्धा दिसतोय बघा तुमच्या. तर नक्कीच तुम्हाला जर अशा वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही यांच्या कारखान्याला व्हिजिट द्या. होलसेल मध्ये सुद्धा यांच्याकडे आपल्याला या वस्तू सर्व मिळून जातील. प्रवीण हँडीक्राफ्ट या कारखान्यामधून आपल्यासोबत आहेत नीतल मॅडम. तर त्या ह्या सर्व वस्तूंची माहिती आपल्याला देणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. नमस्कार नीतल मॅडम. नमस्कार. आमच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं पण आमच्या इथं स्वागत आहे. तर आपल्याला सुंदर सुंदर वस्तू तुम्ही दाखवून द्या, आणि कशासाठी याचा उपयोग होतो ते सुद्धा थोडंसं सांगून द्या. ही कॉपर बोट आहे. ह्याचा उपयोग कॅन्डल, चॉकलेट्स ठेवण्यासाठी, ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी होतो. म्हणजे आपण 2 in 1 ह्याचा युज करू शकतो. डेकोरेशन. हा, डेकोरेशन मध्ये. सुपारी पॉट ह्याला म्हणतात. सुपारी पॉट. हा, सुपारी पॉट. अच्छा, आणि याच्यामध्ये साईज मिळतात का? एवढी साईज नाही, एकच साईज आहे. अच्छा, हे पितळेचं झाकण आहे का? हो, हे पितळे आणि हे खाली तांब आहे. ह्याच्यामध्ये तांब्याचं पण झाकण मिळतं आपल्याला आपल्याकडं. चमचा पण खूप छान आहे. हो. ह्याच्यात तुम्ही फ्रूट ठेवू शकता, फ्लावर फ्लोटिंग साठी तुम्ही युज करू शकता, कॅन्डल्स ह्याच्यात युज करू शकता. ओके, डेकोरेशनचा. हा, डेकोरेशनचाच पार्ट आहे हा पण. त्यानंतर एक उरली आहे. ह्याच्यात तुम्हाला 3 साईज मिळू शकतात. ओके. ही सर्वात, ह्याच्यापेक्षा एक अजून एक लहान साईज येते, त्यापेक्षा एक म्हणजे ही मीडियम साईज आहे, आणि त्यापेक्षा एक मोठी साईज आहे. ह्याच्यात पण हा, जशी साईज पाहिजे. हे पण तुम्ही डेकोरेशन साठी युज करू शकता. आणि ह्याला लॅकर कोटिंग आहे, त्यामुळे हे काळं नाही पडू शकत. म्हणजे 1-1.5 वर्ष तरी हे काळं नाही पडू शकत. हा, म्हणजे तांब्या पितळाला जे डाग पडतात ते शक्यतो ह्याला पडणार नाही. आणि ह्याच्यात पण साईज मिळते ना? हा, ह्याच्यात पण आपल्याकडे 3 साईज आहेत. वेगवेगळे शेप्स आहेत ह्याच्यात, सो ते तुम्हाला भेटून जाते. आणि कस्टमाइज पण करून मिळेल का? हो, डिझाईन वेगळी हवी असेल तर? हो, कस्टमाइज पण करून भेटेल. कॉन्टॅक्ट करावा लागेल. यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देते बघा.
जर तुम्हाला काही कस्टमाइज करून हव्या असतील तांब्या पितळाच्या वस्तू तर त्या सुद्धा यांना कॉल करून तुम्ही सांगू शकता. हा मसाल्याचा डब्बा आहे, ओके. प्युअर कॉपरचा आहे आणि हा डब्बा. सो ह्याला पण आपण लॅकर कोटिंग केलेलं आहे वरनं. आतमध्ये नाही केलं कारण की आपण ह्याचा यूज मसाले ठेवा. करू शकतो डेअरीसाठी. आणि ह्याला आतमधनं कलई आहे, ह्याच्यात अच्छा. एक छोटासा चमचा. अच्छा, ही कलई केली. हा ही कलई आहे. हा, हा. एकदम सुंदर डबा आहे बघा. आणि शक्यतो ना आता जे डिजिटल जमाना म्हणतो ना हा, आपण, तर त्याच्यामध्ये digital. ना ह्या अशा वस्तू किचन मध्ये ठेवायला ठेवायला खूप छान वाटतात. खूप छान वाटतात अशा. आणि याला मागणी पण भरपूर आहे. हो, मागणी पण. याला तुम्ही म्हणताय की आतून कलई केलेली, तर हो. याचं कारण सांगा. कलईच्या भांड्यातनं खाल्लेलं चांगलं असतं आणि जसं आपण ते खराब नाही होत. म्हणजे जसं आपण मसाले बिसाले ठेवतो विदाऊट कलई करून तर ते खराब होतात. तर असं कलई केल्यावरती ते मसाले बिसाले खराब नाही होत. आपण जेवणाच्या भांड्यात पण आपण कलई युज करतो, ते पण आपल्याकडे कलई पण करून भेटते. 2 रिझन आहेत बघा. कलईच्या भांड्यामध्ये खाल्लेलं चांगलं असतं आणि दुसरं म्हणजे ह्या कलई केल्यामुळे लवकर मसाल्यांनी वगैरे खराब होत नाही. आणि आपल्याकडे कलई पण करून भेटते. 3-4 दिवस आपल्याकडे भांडी ठेवावी लागतात, असं आपल्याकडे कलई पण करून भेटते. ही आहे पितळेची कढई. ह्याच्यात पण आपल्याला 3 साईज भेटतात. अच्छा, खूप सुंदर कढई आहे ना. आणि ह्याला जड आहे? पण जड आहे, हेवी आहेत आपल्याकडे. सगळ्या वस्तू हेवी आहेत. अच्छा, ह्याला पण कलई केली आहे तुम्ही? हो, ह्याला पण कलई केली. एकदम जड कढई आहे बघा. आणि डिझाईन हे जे नक्षीकाम केलंय हे नाही, ह्याला नक्षीकाम नाही म्हणत, ह्याला ठोके मारतो. ओके. अच्छा, आणि हे हाताने मारतो आपण. तुम्हाला ती नंतर प्रोसेस दाखवते. नंतर प्रोसेस दाखव. आणि हे आपल्याकडे सगळं हँडमेड आहे, म्हणजे हाताने बनव. हाताने बनवलंय ते सगळं. ही आहे बिर्याणीची कढई. अच्छा, बिर्याणीसाठी. बिर्याणीसाठी कढई आहे. ह्याच्यात पण 2 साईज आहेत आपल्याकडं. अच्छा, ही लहान आहे आणि त्याच्यापेक्षा एक मोठी आहे. ही अंदाजे किती किलोची असेल? म्हणजे ही 1 किलोची आहे. 1 किलो बनवण्याचं. हा, 1 किलोची आहे. अच्छा, 1 किलो तयार होईल बिर्याणी याचा. हा. हे बघा, 1 किलो साठी बिर्याणी बाउल आहे पितळेचा. 1 किलो नाही, सॉरी, अर्धा किलोची आहे. ह्याच्यापेक्षा एक आहे ती 1 किलोची. ची पण भेटून जात. अच्छा, तांब्याची पण सेम तांब्याची. आणि ह्याच्यात किती किलो पर्यंत मिळतं आपल्याला आपल्याकडे? ह्याच्यात एक अर्धा किलोची आहे आणि एक बिर्याणी बनते आणि एक 1 किलोची बिर्याणी बनते. ओके, 1 किलो अर्धा किलो पर्यंत. हा, अर्धा किलो पर्यंत बिर्याणी बनते. तांब्याची. हा, आणि ही तांब्याची. आणि ऑनलाईन पण मिळतात आपल्याकडे? हो, ऑनलाईन पण भेटतात. जर तुम्हाला डोंजो पुण्यातल्या पुण्यात पाहिजे असेल तर तुम्ही डोंजो करू शकता. तर तुम्हाला ते ऑनलाईन पण भेटू शकतं. व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट आहे आमचा. सो त्याच्यावरनं तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्ही यांच्याकडे ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता. बघा, त्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि त्या कॉल केल्यानंतर तुम्हाला या भांड्यांची प्राइस सांगितली जाईल. हो, सांगितली जाईल. हा कॉपरचा डब्बा आहे. अच्छा, चहापत्तीसाठी? हा, चहा साखरेसाठी, ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी पण युज करू शकता. ओके. ह्याचा. आणि ह्याच्यात पितळेचा पण मिळेल आपल्याला? नाही, फक्त हा कॉपरचा. कॉपरचाच मिळेल. हो. ओके. साईज? साईज ही एकच आहे. एकच साईज. हा पण एक डबा आहे. हा चहा साखरेसाठी पण तुम्ही युज करू शकता. चहा साखरे किंवा लाडू वगैरे ह्याच्यात एक साईज आहे, ह्याच्यात एक मोठी साईज मिळू शकेल तुम्हाला. 2 साईज. 2 साईजचे मिळते. ओके. आणि तुम्ही असं बाहेर लंचला वगैरे नेण्यासाठी पण युज करा? हो, पण ह्याला मग आतमधनं कलई करून घ्यायला लागेल तुम्हाला. जास्त वेळ जर तुम्हाला ठेवायचं असेल ह्याच्यात काही खायच्या गोष्टी तर तुम्हाला आतमधनं ह्याला कलई करून घ्यायला लागेल. म्हणजे खाद्यपदार्थ जर आपल्याला जास्त वेळ ड्रायफ्रूट साठी चालू शकतो. म्हणजे चहा साखरेसाठी पण चालू शकतो तुम्हाला. ड्राय वस्तू ठेवू शकतो आपण. ही कॉपरची बॉटल आहे. ह्याला पण वरती कोटिंग केलेलं आहे. जुन्या काळामधला हा घडा आहे. ह्याचा यूज आपण पाण्यासाठी, पूर्वीच्या काळी पाणी ह्याच्यातच साठवलं जातं. सो त्यामुळे. आणि ह्याच्यात पण मोठी साईज आहे, लहान साईज आहे. ह्याच्यात 2 साईज आहेत आपल्याला. ते मूवीज मध्ये वगैरे बघतो आपण असं डोक्यावरती घेऊन चाललेलं असतं. तर ह्याच्यात पण साईज मिळेल? ह्याच्यात पण साईज मिळून. कमळ दिवा? कमळ दिवा. 2 प्रकारचे तांबा आणि पितळ. ओके. याच्यात पण साईज मिळतात की एवढीच साईज? नाही, ह्याच्यात पण 2 साईज आहे. ही सगळ्यात लहान आहे आणि त्यापेक्षा एक मोठी साईज आहे. ओके. हे 2 मिक्स केलेले आहेत बघा धातू, आणि हा नुसताच तांब्याचा दिसतोय. आणि हा कॅन्डल साठी युज केला जातो फक्त. कॅन्डल लावण्यासाठी. पण पूजेसाठी, हे आपण पूजेसाठी वापरू शकतो. आणि आता मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे
हे आता खूप चालतंय सध्या Special मार्केट production स्पेशल प्रोडक्शन. हे स्पेशली चहा आणि वाटी आहे. सो पहिले जुन्या काळी हे पण युज केलं जायचं. जुन्या काळात असेच भांडे होते. हा, अशी चहा किंवा कॉफीसाठी युज केलं जायचं. हे निरांजन आहेत. ह्याच्यापेक्षा पण 3-4 साईज आहेत, त्या पण आपल्याला अवेलेबल होते. ओके. आणि आपल्याकडे पूजेचे सगळं म्हणजे तामन, गडवा, पै पंचात्र हे सगळं आपल्याकडे भेटून जाईल. पूजेला लागणार सगळं साहित्य. हा आहे भातुकलीचा सेट. आजकाल लहान मुलांसाठी, खास करून मुलींसाठी हा वापरला जातो. दिवाळीसाठी ह्याची खूप मागणी असते. गिफ्टिंग साठी. हा, गिफ्ट साठी वगैरे. तर पॅकेजिंग पण सुंदर केलेलं आहे. हो. आणि किती भांड्यांचा सेट आहे हा? कमीत कमी ह्याच्यात 20 ते 25 भांडी आहेत. ओके. तर आपल्या जे लागतात ना घरामध्ये, हो, त्या सर्व सगळ्या. वस्तू आहेत बघा ह्याच्यामध्ये दिलेला. फॅन आहे, छोटा बंब आहे, मिक्सर आहे, डबे आहेत, घंगाळ आहे, बालदी आहे, परत गॅस. गॅस आहे, कढई आहे त्याच्यावरती, सर्व आपल्या पातेली आहेत. किचन मध्ये जेवढे भांडे असतात हो, ना, सगळी याचं थोडस हे सांगा, रेट अंदाजे किती पर्यंत जाईल? ह्याचा रेट 3,000 ते 4,000 पर्यंत जातो. 3-4 हजारापर्यंत. हो. याचा जग आहे, ओके. कॉपरचा आहे प्युअर. रात्रभर पाणी ठेवायचं. हो, रात्रभर पाणी ठेवून सकाळी हे करायचं. ओके. याच्यात अंदाजे किती लिटर पाणी बसतं? पाणी. ओके. 1.5 लिटर पाणी बसतं याच्यामध्ये. आणि हे ठोके दिलेले आहेत बघा, खूप सुंदर आहे. स्टँड पण आहे याला, पितळेचं स्टँड आहे ना? हो, हा पितळेचा स्टँड आहे. ओके. किती सुंदर आहे. हा युज करायला पण चांगला आहे, कारण की हे पण पूर्ण हात घालून स्वच्छ करू शकतो. आपल्याकडं हा एक आहे. ओके. आणि हा क्राफ्ट वाला एक आहे. ओके. ह्याचा आपण ग्लास म्हणून पण युज करू शकतो. आणि हा पण रात्री बेडरूम बॉटल आहे ही. बेडरूम बॉटल. हा, बेडरूम बॉटल आहे. ह्याच्यात पण तुम्ही पाणी भरून, रात्रभर पाणी भरून ठेवायचं. हो, दिवसा पाणी प्यायचं. तर खूप छान असतं बघा आपल्या शरीरासाठी पाणी पिलेलं ह्याच्यातलं. तर ह्याच्यात सुद्धा हात घालून आपण साफ करू शकतो. जग आहे. अच्छा. जग पाणी प्यायचं. ह्याची डिझाईन थोडीशी वेगळी दिसते. हो, हे मटार काम केलेलं आहे आणि हे पॉलिश वरती. हे बघा, अशा वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतील. आणि ह्याच्यात पण साईज मिळतील का? हो, ह्याच्यात पण साईज आहे. कॉपर ग्लास बघा. तर पावशर बसन म्हणते का? हो. पावशरचं माप आहे बघा हे ग्लासचं. ह्याच्यात पण छोटे आणि मोठे साईज मिळून जातील तुम्हाला बघा. पूर्ण याला ठोक्याचं काम केलेलं आहे. एकदम सुंदर ग्लास. हे तामन आहे. हे लहान साईजचं तामन आहे आणि ह्याच्यावरती ठोके मारलेले आहेत. मार्केटमध्ये प्लेन तामन येतं, पण आमच्याकडे ठोके मारलेलं तामन आहे. आणि हे खूप हाय वेटला खूप आहे. ओके. वजन खूप आहे त्याचं. जड आहे. जड आहे तामन. ह्याच्यात तांब्या पण मिळून जाईल. हो, ह्याच्यात तांब्या, पैपंचात्र, निरांजन, जर तुम्हाला सेट पाहिजे असेल तर सेट पण मिळून जाईल. आणि ह्याच्यात साईज आहेत, 4 साईज आहेत. हे लहान साईजचं आहे, ह्याच्यापेक्षा अजून 4 साईज आहेत. हे आंघोळीचं घंगाळ आहे. ह्याच्यापेक्षा एक साईज लहान पण आहे. 2 साईज भेटतात आपल्याकडं. आणि पूजेसाठी लागणारे जे लहान घंगाळ आहेत ते पण आपल्याकडं अवेलेबल आहे. अच्छा. नमस्कार, मी प्रवीण शरद खरोलीकर, राहणार 109 कसबापेठ. माझा मोबाईल नंबर आहे 8698209494. आपल्याला इकडे कुठे व्हिजिट द्यायची असेल तर प्रवीण हँडिक्राफ्ट या मॅप टाकून आपण डायरेक्ट या इथे व्हिजिट देऊ शकता.